बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक नेलेकर लिखित कथा नवसाचा कोंबडा. कडूस पडायला लागल्यावर सदा भानावर आला. हातातील पत्त्याची पाने ओळखता येईना झाल्यावर खेळ थांबवायची इच्छा नव्हती, तरी खेळ थांबवावा लागला. दुपारी पाटलांच्या हातापाया पडून कोंबडा घेण्यासाठी आणलेल्या 100 रुपयातील केवळ 30 रुपये उरले होते. डावात मिळालेले 90 रुपये सुद्धा सदा हरला होता. पुढला डाव नक्कीच जिंकेन या दुर्दम्य आशेवर काळोखाने पाणी फिरले होते. पैसे गेले तरी परत मिळवीन याही आकांक्षा दुहीला मिळाल्या होत्या. भैरूबाच्या देवळात लाईट नव्हती. नाही म्हणायला कोणीतरी शेजारची आई बाई देवळाजवळ गोडे तेलाचा दिवा लावून गेली. सदा आता विचित्र कोंडीत सापडला होता. घरी जावं की नको याचा विचार करू लागला. घरी गेल्यावर आपण कोंबडा न आणता भलताच चोंबडेपणा केला हे जर बायकोला कळलं तर ती कोंबडा फाडून खाल्ल्यासारखी त्याला खाणार होती. सकाळचा प्रसंग त्याच्या मनचक्षूंसमोर उभा राहिला. सदा घराबाहेर पडताना त्याच्या बायकोने वच्छीने ठणकावून सांगितलं होतं, पाटलाकडनं पैसे मागून घ्या, काय बी करा कर 100 रुपये द्याच म्हणावं. नवसाचा कोंबडा मसुबाला द्यायचा आहे. बरं, अशा अर्थानं त्यानं मान हलवली तशी ती कडाडली. माझ्या मुरे नंदी बैलावानी नुसती मान हलवून जाऊ नकासा. कर्तुकीचा मोगा कडी आमटी जोगा. पाटलाकडनं पैसे घ्याच. तिने पैसे दिलं की सरळ नागठांचा बाजार गाठा. पहिला कोंबडा घ्या, उरपाट्या पकाचा मिळतोय काय ते बघा. घावला तर बेसच झालं, नाही घावला तर सळ्या पकाचा का होईना घ्याच. देवराया मसुबा समजून उमजून घेईल मग. बोलता बोलता डोळे मिटून तिनं देवाला हात जोडला. मग डोळे उघडून पाहिलं तर सदा अजून तिथंच. अजून गेला नाहीसा तुम्ही? अगं पण जातो म्हणतो की म्या. मला वाई चहाचा टाक दे की. आत्ता वंदोडानो, मगाशी ढोसला तो कप अद्याप मिसळला नाही तर. त्यानं झपकन पुढे होऊन तिला जवळ घेतली. तिच्या गोबऱ्या गोबऱ्या गालावरून हात फिरवला. भलताच लढात येऊन म्हणाला, माझी गुणाची वायती. दूध पिण्यासाठी अंगाला झोमणाऱ्या सवतीच्या पोरासारखं तिनं त्याला दूर ढकललं. तुम्हाला काय लाज आबरू शरम आहे का नाही? दिल्ली दरवाजा उघडा आहे. दरवाजा लावू का? आणि असला उघडा म्हणून काय झालं? माझी लग्नाची बायको आहेस तू, कुणाची भीती आहे? पुरं तेवढीच इद्या बरी माहिती आहे. त्या बापून्याला उठवा, गाय घेऊन रानात जा म्हणावं. आज मला गोदाफुईच्यात आलं भांगल्याला जायचंय, तुम्ही हाला बघू. मग देतीस ना? आशाळू उत्पन्न त्याने विचारलं. डोळ्यांची बुबळं कपाळात नेत ती रागानं म्हणाली, आता रामाच्या पारी माझं तोंड वाजवू नका. जनाची नसली तरी मनाची लाज वाटू द्या की वाईच. पोरगा बरोबरला आलाय आता. अगं म्या काय मागतोय? वाई चहा दे म्हटलं तर तुझ्या मनात नेमका सणवार आयतवार येतोय. वचीनं रागानं का होईना त्याला पुन्हा चहा करून दिला. तोवर त्याने वाकळ खालीवर लपेटून झोपल्या बापाला 2 लाथा घालून ठेवला. तो शिव्या घालत जागा झाला. बापाला बघून वरमला. रडका सूर लावत म्हणाला, झोपू द्या की वाईच. हरामखोरा उठ. सकाळ सकाळी चांगलं भजन म्हणतोयास की. आईच्या वळणावर पक्का गेलायच गड्या. त्यानं पुढं होऊन त्याची उशी उचलली. त्याखाली तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी दिसताच त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो पुढं बोलायच्या आत त्या दोन्ही वस्तू उचलून घेऊन तो मागील दाराने पळून गेला. वचीने कान नसलेल्या कपातून काळपट द्रव आणून कप त्याच्या पुढे सापडला. आता ढोसा आणि जावा वाड्यावर. कप उचलण्यासाठी त्याचा कान धरण्यासाठी त्याने बोटानेच कपाला 4 बाजूने चापसून पाहिलं. कान नसल्याचं लक्षात आल्यावर कप धरून उचलला. कप्पाची कान काय टेस्टिंगला पाठवल्यात काय? वय, काल मुख्यमंत्री आलं होतं कपाचं कान बघायला. ते म्हणलं तुमच्या कपाची साधी कानं आहेत काय? ही कानं काढून नेतो आणि 4 रोजात सोन्याची कानं पाठवून देतो.
ती बसून मग प्याच्या. आटपा, मला दुसरी काम आहे ती. अगं, ह्याच्यात दूध तरी ओतायचं नाही होई. आता कुठली म्हस आणून पिळू. त्यानं मुक्काट्याने तो द्रवरी चवला. वस्तीच्या तोंडाला लागण्यात अर्थ नव्हता. पायतानं चढवून तो निघाला. मागून तिने तोफ लागलीच. डोसक्यात राहील का. राहील राहील, तू बिनघोरी राहा. पाटलाने पैसे दिलं की नागटाण्याचा बाजार गाठा पहिला. कोंबडा घ्या. उगी हिथं तिथं हिंडत फिरत बसू नका. ती पवाराची शांता सांगित होती, गेल्या बाजारात म्हणे मोकाट फिरणारी जनावरं, कुत्री मांजरं पंचायतीनं धरून नेली. तुम्ही येड्या गबाळ्यावानी हिंडत बसू नकसा. नासका आंबा खाल्यागत त्याचं तोंड किवचल्यासारखं झालं. म्हणजे मला बी धरून नेत्याला म्हण की, मी काय तुला. तिला पुढं बोलू न देता ती म्हणाली, हे बघा, आत्ता आणि अपील करीत बसू नकोसा. कोंबड्याचा बाजार लवकर भरतोया. पाटलाकडनं उचल घ्या आणि जावा. हला बघू. जावं का मग म्या. हा, लवकर या. बापूला नेते माझ्या संगती मसुबा पावतर. तो कोंबडा कापल. निवद नारळ करून शान आम्हाला तिन्हीसांच्या आत माघारी यायला हवं. 1.5 कोस जायचं आणि तेवढंच माघारी याचं. 2 तास जात्याल, तेव्हा तुम्ही बाजारातनं येरवाळीच परत या. सदा पाटलांच्या वाड्यावर गेला. पाटलांनी पैसे द्यायला नाही म्हटलं तरी खळखळ केलीच. त्यांच्याकडे उसाची, आल्याची, टोमॅटोची बिलं पावत्या लाखो रुपयांच्या येत होत्या. तरीही गड्याच्या हातून पैसा काही लवकर सुटायचा नाही. भलता चेंगट माणूस. त्याचं नको तसं बोल मुळ्या कुत्र्यावाने ऐकून घ्यावं लागलं. पाटील गरजले, आता का बापाचं लगीन बिगीन काढलंस का काय रे. पाटलाचं उपरोधिक बोलणं विनोद मानून कसं नुसतं हसत तो म्हणाला, पाटील, बाप खपला त्याला 10-12 वर्ष झाली. आता कशाला त्याची आठवण. एकदम फटाक दिशी 100 रुपये मागतोयास. कारण बी मोठं जंक्शन असेल नाही का. तर हो, मसुबाला नवसाचा कोंबडा त्याचा आहे. हात तेजा मारे. मग त्याला 100 रुपये कशाला हवत रे. 5-25 रुपयाला येईल की. पाटील, दत्तानाच्या ट्रॅक्टर खाली घाऊन मेलेली कोंबडी वडाराच्या रामाने 30 रुपयाला नेली. जित्ता कोंबडा कसा 5-25ला येईल. बरं, बैरूपट्टीतला ऊस फोडायचा आहे. शिवतली टमाटी तोडायच्यात. उद्या सांच्याला करडं पनवेला धाडायच्यात. हे समजा माहिती आहे. उद्यापासून आहेच की म्या. खात्री झाल्यावर पाटलांनी दणकीच्या खिशात हात घातला. 500-100 रुपयाचं मोठं बंडलच बाहेर काढलं. त्या नोटा बघून सदाचं डोळंच पांढरं झालं. अनेक नव्या नोटांतून मळकट नोट शोधून बाहेर काढली. बंडल प्रथम खिशात नीट सारलं. मग मळकी नोट सापसून चुरगाळून एकच असल्याची खात्री करून सदाकडे दिली. एखादा मोठा ऐवज नाईलाजानं द्यावा लागल्यागत दिली. दुसऱ्या दिवशी कामावर लवकर ये म्हणून पुन्हा बजावून नोट दिली. पैसे हातात मिळताच सरळ नागठाण्याचा बाजार गाठायचा सोडून सदा गावातच फिरत राहिला. ठिगळं मारल्या विजानीच्या खिशात 100ची नोट असल्यानं सार आसमान ठेंगणं झालं होतं. आपल्यासारखं पैसेवालं कुणीच नाही असं वाटू लागलं. गुरमीनं फुगून दोन्ही खिशात हात घालून रुबाबात शीळ घालत तो फिरू लागला. असतील शीतं तर जमतील भूत या म्हणीप्रमाणे पैशाचा वास लागल्यासारखी त्याची चांदलाल चौकडी दोस्त कंपनी भेटलीच. नाही होय करता चौघांनीही अर्धी घेतली. उरलेल्या पैशात कोंबडा कसा गुंडाळायचा ते त्याला कळेना. त्यानं आपली अडचण महाद्याला सांगितली. महाद्यानं कान पाडून ऐकून घेतलं, पण इजानं एक जवळचा शॉर्टकट मार काढला. भैरूबाच्या देवळात डाव पडला आहे, तिथं जाऊया. अक्काबाईनं साथ दिली तर 4-2 कोंबड्याचं पैसे गोळा होतील. नाही जमलं तर अंगावरली कापडं दिकून काढून द्यावी लागत्याल, मारत्या म्हणाला. महाद्यानं मारत्याला गप्प बसवलं. मारत्या, नको तिथं चोंबडापणा करू नये रे. आज समजा सध्याचं नशीब साथ देणार असेल तर तुझ्या म्हणण्यानं तो हरणार आहे बाई. एवी तेवी उरलेल्या पैशात कोंबडाच काय, पण साधं तलंग सुद्धा मिळाली नसती.
नशिबाची परीक्षा तरी बघूया. या विचाराचा पाया इजानं आणखी भक्कम केला. सदानाना, नशीब काय म्हणते ते बघा. हारायचं दिसायला लागल्यावर गपगुमान उठायचं. नशीब आजमावायला सदा आपल्या मित्रांच्या लवाजम्यानिशी देवळाकडे गेला. पहिला डाव हरला. मागून दोस्त कंपनी प्रोत्साहनाचे टेक लावू लागले. नाना, पहिला डाव भूताला, दुसरा डाव तुमचाच. दुसरा आणि तिसराही डाव सदा हरल्यावर मात्र त्यांचे चेहरे खेटर मारल्यासारखे सुटकी झाले. आता केवळ 50 रुपये उरले. आत्ता नाना मागं हटायचं नाही. डाव हरला तर हरू द्या, पण गेल्याला पैसे तरी माघारी काढायचंच. जिंकू किंवा मरू, पण एक एक इंच लढवू. अशा भाषेतच दोस्तांनी त्याला पाठिंबा दिला. 5वा डाव मात्र लागला आणि एकदम 90 रुपये आले. पहिले 50 आणि हे 90, 140 रुपये जमले. आता तरी उठावं की नाही. महाद्या, मारत्या आणि इजानं त्याला हरभऱ्याच्या झाडावर नुसतं चढवलंच नाही, तर त्याच्या फांदीवर बसून झोके देऊ लागले. नाना, आता मागा हटू नकसा. आणखी योग तरी डाव घ्यायचाच आणि मगच हातनं उठायचं. तुमची 7:30 आता संपली बघा. त्याच्याच तोंडाला रक्त लागलं होतं. दोस्त कंपनीनं खेळू नको म्हटलं असलं तरी तो उठला नसता. त्याने प्रोत्साहन दिल्यावर तर त्याला भलताच शेव आला. 6वा डाव हरला. 7वा 8वा ओळीनं सारेच डाव हरू लागला. जिंकलेले पैसे पण गेले. कन्व्हर्टला 40 रुपये उरल्यावर त्याचं उरलं सुरलं अवसान ही गळून गेलं. आपली दोस्त कंपनी आताशा प्रतिसाद देईनात म्हणून त्याने मागे वळून पाहिलं. तिघेही बेपत्ता होते. दोस्ताला अडचणीत टाकून खुशाल पळून गेले होते. उसनवार तंबाखू मागून घेऊन त्याने बार भरला. देवळातील कोनाडा बघून बसल्या जागेवरून पिचकारी मारून खेळत राहिला. काळोख पडू लागला. हातातील पानं दिसेनाशी झाल्यावर सदा भानावर आला. देवळात लाईट नव्हती. साऱ्यांनाच खेळ आवरावा लागला. खेळ संपला, पण सदाचा पुरता खेळ खंडोबा झाला होता. 100 अवघे 30 रुपये उरले होते. त्याला आपल्या बायकोची वत्सलाची आठवण झाली. तिने बजावून केलेली बायको वाणी आठवली आणि मग त्याला घाम सुटू लागला. वत्शीला कसं नि काय सांगावं ते सुचेना. रात्री आपल्या ताटात कोंबडा खायला मिळायच्याऐवजी आपलाच कोंबडा करून ती खाणार होती. डोळे विस्फारलेले, भ्रुकुटी वळलेल्या, दोन्ही कमरेवर पालत्या हाताची मूठ ठेवून जमदग्नीचा अवतार धारण करून आपलीच वाट पाहणाऱ्या वत्सलेची त्याला आठवण झाली आणि त्याच्या अंगात हुडहुडी भरून येऊ लागली. घरी जावं की नको त्याला काही सुचेनासं झालं. पाटलांनी पैसे दिल्या दिल्या नागठाणाचा बाजार गाठला असता तर ही वेळ आली नसती. आता पश्चाताप करून तरी काय उपयोग. घरी गेलं तरी तिच्या तोपखान्यापुढे निभावं लागणार नव्हता. जावं तरी पंचाईत, न जावं तरी पंचाईत. घरी गेलं नाही तर वच्छे आपल्या दोस्त कंपनीकडे चौकशीला जाईल. मग सारच बिंग बाहेर पडेल. विचार करून त्यानं प्रथम हाद्याचं घर गाठलं. त्याच्या बायकोनं सांगितलं, ते रानात वैरण आणायला गेल्यात. मग त्यानं म्हारत्याचं घर गाठलं. त्याची बायको डिवसल्या नागे निघत त्याच्याच अंगावर आली. रातन ध्या संघच असता किंवा तुम्ही दोघं एका तोंडानं जेवता, एका गांडीनं हागता आणि मलाच काय विचारता. थोबाडीत मारल्यासारखा सदा इजेच्या घराकडे गेला. त्याची बायको म्हणाली, मी आत्ताच तुमच्या घरने विचारून बघून आली, आमचे हे आल्या ती का म्हणून. अखेरचा प्रयत्न म्हणून सदाने 2-4 घरं कोंबड्यासाठी चाचपून पाहिली. कुणी 150 रुपये सांगितले तर कोणी 200. नाही म्हणाला दत्ता फाळके 100 रुपयाला द्यायला तयार झाला. पण तो म्हणे, या हातात पैसे द्या आणि या हाताने कोंबडं घ्या. सगळीकडूनच निराशा झाल्यावर खिन्न मनाने तोफेच्या तोंडी जायला आपल्या घरचा रस्ता धरला. जसं जसं घर जवळ येत गेलं तशी तशी त्याच्या उरातली धडधड वाढू लागली. रक्ताभिसरण जोर जोरात होऊ लागलं. आपलं काळं तोंड कसं दाखवावं या विवंचनेनं तो व्याकुळ झाला. ती वाघीण आपल्याला कच्चा खाते का फाडून खाते एवढाच प्रश्न होता आता. विचारतंत्रीत त्याचं पायाकडे लक्ष नव्हतंच. ज्योत्याच्या पायाला अडखळत तो धापकन पडला. गुडघ्याला मार लागला. त्याची कळ मस्तकापर्यंत भणभणत गेली.
त्या आवाजाने वत्सला लगबगीने दिवा घेऊन बाहेर धावली. तिला पाहताच त्याची गुडघेदुखी कसलंच मलम न लावता पळून गेली. आला होय धनी. अगं भया भया भया, अहो पडलं का काय? उठा उठा. तिने दिवा उंबऱ्यात ठेवला आणि ती घाईघाईने त्याला उठवायला पायरीवरून खाली येऊ लागली. साडीत पाय अडकून तोल जाऊन तीही त्याच्या अंगावर कोसळली. बायकोला बघताच गडबडीनं उठून बसण्याचा प्रयत्न करणारा सदा तिला अंगावर घेऊन पुन्हा खाली आडवा झाला. आता कुठला कुठला अवयव फ्रॅक्चर झाला याचा पंचनामा करण्यापेक्षा वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची संधी सोडायला तो खुळा नव्हता. पडलायसा तरी अंगातली खुमखुमी जाईना म्हणा की. त्याच्या पकडीतून स्वतःला तिने सोडवून घेतलं. साडी ठीकठाक केली आणि त्याच्या हाताला धरून उठवू लागली. उठा उठा, बघू कुठं लागले खोपले का. अगोदर गुडघा सडकून निघालाच होता. बरीच भर वत्सला अंगावर पडून छाती दुखावली गेली होती. तिचं कोपर ढोसलं गेल्याने पोटातून कळा येत होत्या. तरीही त्यावर कमालीचं नियंत्रण ठेवून तो म्हणाला, छा छा, मला काय लागलं नाही. तो उठला. आपले मळकट कपडे झटकू लागला. तिची सहानुभूती मिळवण्यासाठी तिचा हात धरत लाडात येत म्हणाला, तुला बघू कुठं कुठं लागलंय. आपला हात सोडून घेत ती म्हणाली, जावा तिकडं, मला नाही काय लागलं. चला घरात, हातपाय धुवून घ्या. कोंबडा आणला नाही ना मग? हो हो, नाही नाही ना. मग बेस केलं बघ. असा जवळ आली, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याच्या अंगावर बळकट सुरगळलेला शर्ट ठाक ठीक केला. म्हणाली, चला घरात, चला हातपाय धुवून घ्या. तोवर मी चहा करते वाईच. आज दूध बी आणलंय. सदा आचारी का बिचारी होऊन बायकोकडे पाहतच राहिला. आपल्या बायकोतील आमूलाग्र बदल पाहून आपण चुकून भलत्याच घराकडे आलो नाही ना, अशी शंका त्याला आली. तसं जर झालंच, भलत्याच बाईला आपण अंगावर घेऊन कुरवाळले असेल तर शरीरात उरलेली हाडं नुसती दुखावणार नाहीत, तर मोडून त्याचा भुगा होणार. हे लक्षात आल्यावर त्याने नीट निरखून तिच्याकडे ती वत्सलाच आहे का अन्य कुणी हे पाहून घेतलं. अंगावरली साडी आणखीन ठीकठाक करीत वत्सला म्हणाली, एवढं काय सोनं लागलं नाही माझ्या तोंडाला बघत राहायला. नव्यानंच बघताय जणू. चला घरात. आणि गोड मुरका मारून ती दिवा घेऊन आत वळली. तिच्या त्या मुरक्यानं सदा पुरता घायाळ वेडा पिसा झाला. त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. वच्छीनं नक्कीच सावताच्या घरी टीव्हीवर एखादा जुनाट मराठी सती सावित्री सारखा सिनेमा बघितला असावा. आपल्या काळजाचं झालेलं पाणी बाहेर न सांडू देता तो हलक्या पावलानं घरात आला. तेवढ्यात मागोमाग बापूने कॉक कॉक करणारा उरफाट्या पकाचा कोंबडा घेऊन आला. पाय बांधल्यात का रे त्याचं? वच्छीनं विचारलं. वय, मग पाठी खाली झाकून ठेवतेला. कुठनं आणला हे कोंबडा? सदानं विचारलं. म्याच गोदाफुईच्यातनं आणायला सांगितला होता. काय गौडबंगाल आहे ते सदाच्या ध्यानात येईना. मागील दारी हातपाय धुवून आला. चहाचा कप देताना तिनं खुलासा केला. आज गोदाफुईच्यात भांगलाय गेले, तेव्हा तिला म्हणलं एखादा कोंबडा असला तर द्या. ती म्हणली यो खाय उरपाट्या पकाचा, परदे डिशेच्या खाली एक पै बी घेणार नाही. मी 100ला मागितला. ती कशी बशी तयार झाली. आता उरपाट्या पकाचा मिळतोय तर का सोडा. म्या तिला सांगितलं वळीनं 4 दिवस भांगलायला येते, त्यात त्यात वळती करून घ्या. ती बया म्हणती 4 रोजानं ने. आजची आमुषा आणि 4 रोजानं नेऊन काय करायचं. किस्त सांगितलं पर ऐकच ना बाय. तिला समज पैसे एकदमच पाहिजे ती. आता म्हातारला काय सोमवारच मरण येईल का सांगा. म्या म्हणलं आमचं हे बाजारला गेल्या ती, त्याने जर कोंबडा नाही आणला तर तुमचं पैसे सकाळी आणून देईन. आणला असला तर तुमचा कोंबडा जसाच्या तसा माघारी देईन. तुम्ही बाजारात आणि कोंबडा घेऊ नये म्हणून म्या बापूला बाजारात पाठविला होता. कोंबडा हित्त घेतलाय सांगायसाठी. तुम्ही भेटलाय नाही त्याला.
त्यानं समध्या कोंबड्या ऐकणाऱ्यासनी विचारलं, मळक्या इजार पैरणीवाल्या गबाळ्यागत वाटणाऱ्या माणसानं कोंबडा ऐकत नेला का? गुळसाट चहाचा घोट घेता घेता सदाचं तोंड बिन साखरेचा चहा घेतल्यासारखं कडूईक झालं. वच्ची पुढं म्हणाली, पाटलाने दिलेला पैसा असू द्या तुमच्याजवळच, सकाळचं बापूपाशी द्या, निदान तुम्ही स्वतः नेऊन द्या. बाय व्यवहाराला मैदाळी कडक, विश्वासच नाही कुणावर. पैक्याचं गटुळं काय संघ घेऊन जात्या का काय की? आता वक्कूत बी लई झालाय, तुम्ही दादाला घेऊन जावा आणि कोंबडा कापून या. दादा तुझा बघू ह्यांच्या संघ. छट, आपण नाही जाणार, त्यानं झटक्यानं नकार दिला. का म्हण? मला भ्या वाटतंय, पांदीतनं रातचं काय सुधीक दिसत नाही. म्या एकला जावं भाई? सदानं विचारलं. आव मसुबाला कोंबडा कापाय जाताय ना मग, तो तुमचं रक्षण करील. हे भले माझी आय, आज आमुषा किच काळूक वाटत एखाद्यानं पोटात रामपुरी घुसला तर कळायचं नाही. दगीनं रातचं इरचं लांबडं किंबडं बाहेर फिरत्यात, पायाखाली यायचं. म्या आप्पा दुकानदाराची बॅटरी आणून देते, पर म्या एकला कसा जावं वच्चे? जोळ आहे का ती? पायानं चालत जावा की, रस्ता तर तुम्हाला ठाव आहेच. आणि पांदीतल्या चिंचेखालनं जाताना भ्या वाटायला लागल्यावर मसुबा देवाचं नाव घेऊन पाय उचला. कशाचं भ्या नाही नि काय नाही. चांगलं बाप्या गडी आणि भिताय कशासाठी? देवापाशी जायचंय, निवद नारळ करायचा, कोंबडा कापायचा आणि लगुलग माघारी फिरायचं. घरी आल्या आल्या मला उलगडून द्या, तवा चुलीवशी जाय ठेवती. वायला व गरम गरम भाकऱ्या भाजून घेते, गरम गरम कडानं रव बापले खावा की. त्या रश्याच्या चवदार आठवणींना आत्ताच त्याच्या तोंडून लाळ टिपकू लागली. तिने साडीच्या कमळातून 10 रुपयांची नोट काढली. हे बघा, पाटलाने दिलेले 100 रुपये तसंच होतील, सकाळी गोदाफुईला द्या होतील. या 10 रुपयात 4 रुपयांचा योग नारळ घ्या, 8 आण्याची खडी साखर आणि 8 आण्याची अगरबत्ती घ्या. बाकीचं 4 रुपये माघारी आणून द्या. 10 रुपयांची नोट घेऊन आजीजीच्या स्वरात तो म्हणाला, वच्छे आणखी 5चा योग ठोकळा दे. त्याचे डोळे कपाळात गेले. आणि तो कशाला? माझे बाय अवसचं 2 कोस रान तुडवी जायचं आणि माघारी यायचं. जाता येताना वाटत पांदीतले ते झाड वाईट टाळक्यात टाकून जातो म्हणजे भ्या वाटायचं नाही. त्यानं टक लावून त्याच्याकडं पाहिलं. त्याने आपला चेहरा एकदम गरीबागत लाचार केला. पाटलाने पैसे दिल्यात ना मग? तो एकदम गडबडला, स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला, भाई ते आहे ते ना तुमच्याकडे? धारदार तलवार फिरवावी तसा प्रश्न तिने फिरवून विचारला. त्यातले खर्चू का? सावधपणाने चाल करीत तो म्हणाला. शाप खर्चायचं नाही. तिने पुन्हा कमळात हात घालून अनेक घड्या पडलेली 5ची नोट काढून त्याच्याकडे दिली. त्याने ती उलगडून पाहिली. असंख्य ठिकाणी फ्रॅक्चर झाली. त्याला बँडेज मलमपट्टी केलेली बघून तो म्हणाला, हे चालेल ना मग? पंपावर नोटाचं तुकडं नेऊन दिलं तरी चालत्यात, ठाव आहे मला. एवढंच राहिलं होतं माझ्याकडं, चालत नसलं तर द्या माघारी. चालवीन मी म्हणून त्यानं नोटला खिसा दाखविला. आता जावा बिगिन आणि लवकर या. पैसे घेऊन सदा तिथंच घुटमळल्याचं बघून करवाली. आणि आता गुरुवाचं शिंग वाजायची वाट बघताय का? म्या एकला नाही जात, पांदीतल्या चिच्चव झुटिंग हाय, संग महाद्याला नेतो तेवढी सोबत. तिने खाऊ का गिळू अशा नजरेनं त्याच्याकडं पाहिलं. तिच्या डोळ्यांतील विखार बघून तो सटपटला. सावताच्या घरी टीव्हीवर सती सावित्री चित्रपट पाहिला का डाकू फुलनदेवी चित्रपट पाहिला असावा हे त्याला कळेना. आणि त्यो जेव्हा उरावर येऊन बसेल त्याचं काय? द्याची 2 हाडकणी कडान पाणी. बरं बरं जावा आता. बापूनानं बॅटरी मागून आणली. सदानं दाराबाहेर प्रकाशाचा झोत पाडून पाहिलं. फोकस काहीच पडला नाही. बॅटरीच्या बल्बमध्ये थोडा जीव बाकी असल्याचं दिसत होतं. बॅटरीचा मालक जुन्या पुराण्या वस्तूंचा संग्राहक असावा.
इसवी सन पूर्वीचे सेल अजून बॅटरीत सांभाळून ठेवलेले दिसत होते. सदाने महादाला हाक मारली. त्याला आशानं असं म्हणून सांगितलं, कोंबडा खायला मिळणार म्हटल्यावर गडी एका पायावर तयार झाला. एक गोष्ट मात्र आवडली नव्हती. मसुबाला एवढ्या लांब जाऊन कोंबडा कापण्याऐवजी जवळपासचा एखादा देव निवडून तिथं कापला तर बेस होईल असं त्याचं मत पडलं. सदानं त्या गोष्टीला अनुमती दिली नाही. कोंबडा कापायचा तर मसुबालाच. त्याचा दृढ संकल्प बघून महादेवाने माघार घेतली. म्हणाला, ठीक आहे, पण आपण दोघंच कसं जाणार? पांदीतनं जाताना भ्या वाटायचं नाही बाई. मग बँडवालाचा ताफा मागू का? बँडवाल कशासाठनं? त्या परास आपल्या मारत्यांना इजूभावाला घेऊया न संगे. नाही वय करता करता त्या दोघांनाही त्याने आपल्या पक्षात घेतलं. कोंबड्याची मेजवानी मिळणार म्हटल्यावर दोघेही बिनशर्त मोर्चात सामील झाले. सदाने एक जणाला सोबतीला आणतो म्हणून तिघांना आणल्याचं पाहून वत्सलाच्या पायाखालची जमीन सरकली. या तिघांची खाद किती मामुली असते तिथलं पक्क ठाऊक होतं. एक जण 4-5 भाकऱ्या कुस्करून हसडतोय. मग तिघांच्या किती थापाव्या लागतील? गावात आणखी माणसं घावले नाहीत काय? तो सडेपणानं तिने विचारलं. सदानं उत्तर द्यायच्याऐवजी महादा म्हणाला, वहिनी, राग मानू नका. आम्हाला कडान पाणी नाही मिळालं तरी चालेल. नाना थकला, एवढ्या रातचं कसा मसुदा पोत जाईल? नव, तुम्हीच विचार करा की. ती निवृत्त झाली. पाठीखालचा कोंबडा काढून त्याचे पाय सोडून पिशवीत घालून पिशवी सदाकडे दिली. आठवणनं काढापिटी दिली. आता नीट जावा आणि नीट लवकर माघारी या. आम्ही हे गेलो आणि हे आलोच बघ. तू तुझ्या तयारीला लाग. सदा म्हणाला. चौघेही वाटेला लागले. पाराजवळ येताच इजा ठेस लागावी तसा अडकाळला. तोल गेला पण वेळी स्वतःला सावरलं. काय झालं रे इजा? मारत्यानं वास्तपुस्त केली. पेट्रोल संपलंय त्यानं असं होतंय, इजा म्हणाला. त्याचं म्हणणं खरं असल्याचं महादा मारत्या यांनी सांगितलं. सदाने प्रत्येकाच्या खिशातील बॅलन्सविषयी चौकशी केली. तिघेही नुकतेच अमेरिकेला कर्जपुरवठा करून आले असल्याने मोकळे झाले. 100 रुपयातील 30 रुपये सदाकडे उरलेलेच होते. खिशातून ते त्याला कधीपासून टोचत होते. त्यांना वाटेला लावल्याखेरीज त्यालाही स्वस्तता लाभणार नव्हती. चौघांनीही पेट्रोलने टाक्या भरून घेतल्या. मग भलताच हुरूप आला त्यांना. इजाने सदाच्या ऋणातून उत्तरायी होण्याचं नैतिक कर्तव्य पार पाडलं. नाना, कोंबड्याची पिशवी माझ्याकडे द्या. तुम्ही मोकळे चला. बॅटरीचा उपयोग काहीच नव्हता. मारत्या म्हणाला, नाना, रस्ता तर काहीच दिसेना, चालायचं कसं? सदाने माचीस काढली. एक काडी पिटवून मागे बघितला. ते चालत असली वाट बरोबर होती. मग तो इतरांना म्हणाला, तुम्ही वळीनं माझ्या मागून या. आणि चौघेही एका ओळीत चालू लागले. अधूनमधून सदा फर्रकन काडी ओढायचा. त्या प्रकाशात जेवढी वाट दिसेल तेवढी पाहून घ्यायचा आणि पुढे जायचा. मारत्यानं शंका काढली, नाना, आपण पांदीतल्या चिंच खालनं जाणार, लागीर बिगीर व्हायचं नाही ना? सदाने काही बोलण्या अगोदरच महादाने त्याला झापला. गाढवाच्या पिल्लावानी बोलू नगस. आपण म्हसुबाला निवद्या निघालोय का नाही? तो आपलं रक्षण करेल. कोणीही काय सुधीक मनात आणू नका. गपगुमान चालत व्हा. काही अंतर प्रवास करीत राहिल्यावर सदा एका जागी गपकन थांबला. त्याच्या पाठीमागून येणाऱ्या मारत्या त्याच्या अंगावर आदळला. मारत्याच्या अंगावर महाद्या आणि त्याच्या अंगावर इजा असे क्रमाने धडकत गेले. इजाच्या हातातील पिशवीला हिसका बसताच कोंबड्याने पिशवीतून क्वाक 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 करून आपला निषेध प्रकट केला. त्याचा आवाज काळोखात दूरवर गेला. आईला, महाद्या, एक राहिलंच की रे. मी तेच म्हणणार होतो. 1-2 क्वार्टरी संघ घेतल्या, महादू सांगू लागला. त्याला थांबवीत सदा म्हणाला, ते नाही रे. अरे नारळ, अगरबत्ती, खडीसाखर घ्यायची राहिलीच की रे. मग आता कोणीतरी मागं जाऊन घेऊन यायचं. इजाने तोडका काढला. तो पुढे म्हणाला, मारत्या, तुझा
मी ऐकला कसं जावं? आयला तुला काय आम्ही कारगिलला नाही धाडीत. नुसतं मागं जाऊन भुईट्यांच्या दुकानातनं नारळ अगरबत्ती घेऊन यायचं. त्यासाठी आणि शिपाया कशाला पाहिजे? माध्या, तू चल माझ्या संगती. नाना, मी जाऊ का मात्या संग? मात्याने विचारलं. सदानं 10ची नोट काढून दिली आणि म्हणाला, दोघं बी सकाळ पावतर माघारी याल नव्ह. डोळ्यांची पापणी लवस्तूर येतो की. मारत्या आणि महाद्या दोघं गेले. इजा आणि सदा दोघेही काळोखात गप्पा मारीत बसून राहिले. मधून मधून पिशवीतला कोंबडा क्वाक क्वाक करून त्याच्या म्हणण्याला दुजोरा देत होता. डोळ्यांची पापणी लवस्तोवर येतो म्हणून गेलेली जोडी अर्धा तास उलटून गेला तरी परतले नाहीसे पाहून इजा कासावी झाला. सदाने विचारलं, ही जित्राप अजून कशी आली नाही ती? ती दोघं अजून झाडावरनं उतरलीच नसते आले. कंच्या झाडावरनं? अहो नारळ आणायला गेली नव्हता ते दोघं. झाडावर चढून नारळ काढायचा म्हणजे येळ लागणारच. मी तर त्यासनी भुईटे आबाच्यात जा म्हटलं. नाना, ती दुकानात गेली असत्याल तर कुंच्या भिवा मंगाच्या दुकानात प्या गेली असत्याली. येतानाच पाजली होती की त्यासनी. तेवढ्यानं जीप तरी वली झाली असेल काय तिची? मग रे नाना, तुम्ही बसा इथंच. म्या जातो आणि दोघांनी बी खोडा घालूनच घेऊन येतो. इजा उठलं तर म्हणाला, तर मी ऐकलाच इथं बसू? सदानं काळजीने विचारलं. ह्यो धरा की कोंबडा, आम्ही इस्तोवर मारा ह्याच्या सांगते गप्पा. हिजानं कोंबड्याची पिशवी सदाकडे दिली आणि त्याच्या परवानगीची वाट न बघताच वाटेला लागला. सदा गप गुमान काळोखात लुप्त होत जाणारी त्याची छाया बघत राहिला. लवकर ये रे इजा, त्यानं जोरकास आवाज हाळी दिली. अंधारात लांबूनच होय होय प्रतिसाद कानावर आला. तो गेला आणि चारही बाजूचा काळोख सदाभोवतीकडे धरून जवळ जवळ येत चालला. दूर पांदीतल्या चिंचेच्या झाडाची फांदी हल्ल्याचा भास झाला. सदाचं काळीज लक्कन हल्लं. पांदीतल्या कुंपणात काहीतरी खसपसत होतं. वाळलेला पाचोळा कचरा तोडल्यासारखा चर्र चर्र आवाज येऊ लागल्यावर तर त्याच्या काळजानं ठावच सोडला. फर्रकन काळी ओढून त्याने पाहिलं. सर्व झुडपं पायवाट आपापल्या जागी स्थिर होती. तोंडाने आठवेल तसं मारुती स्तोत्र पुटपुट राहिला. पळापळाने वेळ सरत होता. रात्र वाढत होती. नारळ आणायला गेलेली दोघांनी त्यांच्या मागावर गेलेल्या इजा पाण्यात पडल्यासारखा गप्पगार झाला होता. त्यांच्या आगमनाची कुठलीच चाहूल लागत नव्हती. वाट पाहून पाहून तो कंटाळला. एकटेपणाची भीती वाटत होती ती वेगळीच. तास व्हायला आला तरी कुणाचाच पत्ता नव्हता. पांदीतील खसखस जवळजवळ येत असल्याचं त्याला वाटलं आणि मग त्याचं उरलं सुरलं अवसानी पार गळून गेलं. तो उठला. गावचा रोग धरून सुसाट पळत सुटला. पळताना हातातील पिशवी झोला बसून ती त्याच्याच अंगावर आपटत होती. धक्के बसल्याने कोंबडा जोरजोराने क्वाक क्वाक करीत ओरडत होता. गावकूस आल्यावर कुठे त्याच्या जीवात शिव आला. भोयटे आबाच्या दुकानात गर्दी नव्हतीच. सदाने रामराम ठोकला. नमस्कार आबा, माझा नारळ घ्यायला आला होता काय? तासाभरापूर्वीच आला होता. नारळ न्यायला माघारी येतो म्हणून सांगून गेला, अद्याप आलाच नाही. नाही, नक्कीच ढोसायला गेले असतील. सदाने विचार केला आणि तो अड्ड्याकडे गेला. तिघेही मध्यधुंद अवस्थेत बरळत होते. महादा म्हणत होता, आज नानाच्या घरी कोंबडा खायचा. इजा, काय बी म्हणतो गाड्या, पर बोकडाच्या मटणापेक्षा गावठी कोंबड्याची चवच काय न्यारी असती या. होय होय होय, कोंबड्याच्या कडण्याची चव 4-4 दिवस जिभेवरून हलत बी नाही. इजा म्हणाला. सुक्का इजानू, तुम्हाला नारळ आणायला पाठलं तर तुम्ही इथं मूत ढोसत बसलाय बाई. म्या तिकडं भुत्या माळावर भूतावानी बसून राहिलोय, वाट बघतोय. आत्ता येत्याल, मगशनी येत्याल.
आणि तुम्ही लेको इथं मजा मारीत बसलाय बी. मूच पितानं माझी आठवण फिटवान नाही झाली बाई तुम्हासनी. लाज आबरू आहे का नाही तुम्हासनी. हलक्या हातानं थोबाडीत मारून घेत महादा म्हणाला, नाना माझा ऐका, आठवण झाली, आपल्याला आठवण झाली. मारत्याला त्याला पुढं बोलू न देता सदानं विचारलं, नारळ घेतलासा का. नारळ नाही घेतला, पण आम्ही तिघं बी पिलू. नारळाला दिलेल्या पैशाची पिला. 10 रुपयात काच काय चुना याचा. इजाकडे 20 होतं, माझ्याकडे 15, मारत्याकडे 10 निघालं. अरे तुमच्या माईला मगाशी येताना तुमच्याकडे भूक पडाय पैका नव्हता आणि आता बरा निघाला. माझा काय उपास होता म्हणून शान मला भुत्या माळावर बसून हिथं पेत बसला असावई. माझा डोके नकारार्थी हलवत म्हणाला, नाही नाही तसं व्हायचं नाही. नाना ये जवळ ये बस. मग रुबाबाज मारत्याकडे वळून म्हणाला, मारत्या जा, नानासाठी ना अख्खी क्वार्टर घेऊन ये जा. पैसे दे की मग. मारत्या म्हणाला, तवर तुझं घाल, सुट्ट झाल्यावर दिन मी. माझ्याकडं सुट्टू बंद कसलंच नाही ती. तसं महादा सदाकडे वळून म्हणाला, नाना तुम्ही असं करा, तूर्त तुम्ही द्या पैसे, मग माझ्याकडनं मागून घ्या, सुट्ट झाले की देतो तुम्हाला. सुट्ट बंद कुठनं रुपये का आला तुम्हाकडनं. कितीची नोट आहे तुझ्याकडे बघू. माझाला नशा चढू लागली होती. बसल्या जागी त्याचा तोल जात होता. त्याने सदाला थांब म्हणून खूण केली आणि आपल्या दंडकीच्या खिशात हात घालून शोधाशोध करू लागला. बऱ्याच वेळाने एक नोट सापडली. त्याची घडी काढून सदाकडे दिली. हे बघा नाना, 100 आहे ती. सदाने नोटीची घडी उलगडली आणि रागानं म्हणाला, महादा आपल्या बापानं तरी कधी आकबंद 100ची नोट बघितली असेल काय. सुकाळीच्या 2 रुपयांची नोट आहे. ते ऐकून महादाचा विरस झाला. दिलगिरीच्या स्वरात तो म्हणाला, नाना एक डाव माफी करा. आता तुमच्या जवळच्या पैशाच्या घ्या, उद्या होय तर डबल पैसे देईन. नाविलाजानं सदानं उरले सारे पैसे तिथंच घालवले. सदाला चीअर्स करण्यासाठी तिघांनीही आणखी थोडी थोडी घेतली. 11 वाजल्याचं बघून गुत्तेवाल्यानं चौघांनी बाहेर हाकलून दिलं. बाहेरचा वारा लागल्यावर नशा कमी होण्याऐवजी वाढू लागली. नाना नाना मसुबाला कोंबडा कापायचा आहे ना. कोंबडा कापायचा आहे ना. आयला आयला पिशवी आतच राहिली. सदा गडबडून म्हणाला, आता येळ लावायचं बघू नका. कवा मसुबाला जाणार, कवा कापणार, कवा शिजणार. मला तर कवा रशाव आडवा हात भरणार झालंय. होय नाना, भुकेनं आतडी गोळा व्हायला लागली. काय असं करताय, का असं करताय. इजानं मार काढला. कसं. आपण इथंच कोंबडा कापून शिजविला तर. इजा म्हणाला, तुमच्या मायला कोंबडा मसुबाला कापाय आणलाय का भूताला आणलाय. ते काय चालायचं नाही. कोंबडा मसुबाला जाऊन कापायचा. सदानं ठणकावून सांगितलं. आईला आपण बोलत बसण्यापरास वाट उरकूया. इजानं सन्मार्ग दाखविला. चौघेही झोकांड्यात ते तोल सावरीत निघाले. वाईट भोयटे आबाचं बंद दुकान दिसल्यावर सदाला आठवण झाली. महादा नारळा तर काय करायचं. महाद्याने दुकानाकडे पाहिलं. दुकान बंद झालंय वाटतं. नाना मग आपल्यासाठनं रासर वाट बघतील का. इजाने उलट विचारलं. महादेव विचार करून म्हणाला, नाना
आता मसोबाला जाऊन कोंबडा कापू, नारळ हवं तर उद्या फोडू असं म्हणताय. मग उचला तर पाय. सदा पुढे आणि तिघं मागं अशी जत्रा निघाली. मोकळा वारा नाकात तोंडात शिरून चौघांच्याही डोक्यातील नशा हवा दिलेल्या निखाऱ्यासारखी फुलू लागली. पळत धडपडत त्याने भुत्या माळ ओलांडला. सर्वात शेवटी महाद्या होता. तो म्हणाला, नाना आला काय मसुबा? हिजानं त्याला समजावलं, महादाना देवाला असं म्हणू नये, आवं जावं म्हणावं, मसुबा राया म्हणावं. बरं बरं, मसुबा रायाचं ठिकाण आलं का? अजून आपण पान ओलांडली नाही तवर कसं येईल? अजून पान गेली नाही वे हायला. त्या चिंच खायला जायचं. देवा मसुबा राया आम्हाला नीट न्या. माझानं काळोखात हात जोडून करुणा भागली. मारत्या म्हणाला, आता कोणी काय सुधेक बोलू नका. चिंचचं झाड जवळ आले. चटा चटा पाय उचला. पांद लागली बरं का. दरोडा घालायला जाताना आपली चाहूल लागू नये म्हणून चोर जशी गुमान वाट चालतात तशी चौघही आवाज न करता वाट ओळखू लागली. पांदीत शिरल्यावर जणू साऱ्यांच्याच तोंडाला कुलूप लागलं. चिंचेच्या झाडाखालून जाताना अचानक इजाने आई हो मेलो म्हणून अरुळी ठोकल्या ठोकल्या सारेच मागे झुटिंग लागल्यासारखे पळत सुटले. कुणाचं कुंपणाच्या फांदीनं हातापायचे ओरखडे निघाले. कुणी विजारीत पाय अडकून धडपडून पडलं. पुन्हा उठून पळत सुटलं. कशी तरी पांद ओलांडून ते सुरक्षित ठिकाणी आले. सदाने काडी पिटवून पाहिलं. इजा कुठं दिसत नव्हता. आईला इंजाला झुटिंगाने धरला का काय? सदाने विचारलं. तेवढ्यात रेल्वे इंजिनासारखा नाकातोंडाने फुटका टाकत पळत इजा आला. तिघांपाशी येऊन त्याने गवतावर अंग टाकून दिलं. इजा काय झालं रे? का रडलास? तिघी त्याच्याभोवती गोळा होऊन विचारू लागले. थोडा दम खाल्ल्यावर इजा सांगू लागला, काय खरं नाही बाबा, मरता मरता वाचलो. तिघांची ही काळीज लक्कन हल्ली. इजा काय झालं ती तरी सांग. काय सांगू गड्यानू, चिंच खायनं येताना कोंबड्याची पिशवी जाड जाड लागायला लागली. माझ्या हातातनं कोणीतरी हिसकावून घेते असं वाटलं म्हणून ओरडलो. कोंबड्याची पिशवी तिथंच टाकलीस की काय? तिघांनी काळजीने विचारलं. नाही नाही, माझ्या जाम धरली होती ना. शाबास. महादाने शाबासकी दिली. सर्वांनी काडी पिटवून पाहिलं. इजाच्या हातात पिशवी होती. त्याखेरीज आणखीही अधिक दिसलं. इजाची विजार पुढून उली किच्च झाली होती. इजा हिर काय? सदाने विचारलं. नाना आणखी कसं पुसताय? हातातली पिशवी काळोखात कोणी वळायला लागल्यावर माणसाचं कसं कंट्रोल होईल तुम्हीच सांगा बरं. शेणात हाईस. बरं आता उठ. आणखी अर्धा तास तरी चालाय पाहिजे, तेव्हा मसुबा येईल. मारत्या म्हणाला. पुन्हा चौघेही चालू लागले. इजानं न राहून विचारलं, महादाल परत जाताना कोणीकडनं जायचं? आलो त्याच वाटणं जायचं, घाबरायचं नाही. आपण मसुबाला कोंबडा कापाय निघालो का नाही? हे तो आपलं रग्यान करील. बाकीच्या तिघांनाही काहीसा आधार वाटू लागला. मसुबाच्या ठिकाणी पोचायला त्यांना रात्रीचे 12 वाजले. सदाच्या हातातील काडी पेटी काडी ओढून ओढून संपायला आली होती. देवाजवळ येताच महादाने फरमान सोडलं. मारत्या अगरबत्ती फोड, नारळ लाव. नीट बोला की अण्णा, चढली वाटते तुला. अगरबत्ती लाव, नारळ फोड म्हणायचं. मारत्यानं दुरुस्त केली. आईला महादा अगरबत्ती नाही, नारळ नाही, देव कसा पावले? सदाने विचारलं. महादा म्हणाला, नाना तुम्हीही काय बी काळजी करू नका.
देवाला समद ठाव आहे. कोंबडा कापा, कोंबडा कापा. देव समद कबूल करून येईल. या कोंबडा सुरे, सुरे या. सदाने कपाळावर हाणून घेतलं. माझा सुरी घरीच राहिली. हंगाशी मग कोंबडा कापायचा कसा? घरनं सुरी आणायला नको? कोण जातंय? सुरी आणायला कोण जातंय? इजा मारत्यानं अंग काढून घेतलं. तसा मला रागावला. लेको, तुम्हाला एवढं बी करता येऊ नये? कोंबडा खाताना नाही म्हणाल काय? महारा, आता कुणाला घा पाठवू नको. सूर्य आणायला जाणारा सकाळ पावतर माघार येईल काय? येईल? सदा म्हणाला. त्यावर गंभीर मुद्रा करून महादा म्हणाला, मग कोंबडा हातानं कापायचा? म्या सांगतो. मारत्या म्हणाला. मंतर मारून कापायची विद्या सांगतोय? नाही, असं करा. कोंबड्याची मानगूट पिशवीतच दाबून त्याला खायच्या दगडावर ठेकवा आणि वरनं घाला की दगडी. तसा देवाला रुजू होईल? सदानं विचारलं. मारत्या म्हणतो या ते खरं आहे. आम्ही कधी मध्ये तसंच करतोय. आपण देवाच्या दारात तर आलोय का नाही? देवाला आपली भावना श्रद्धा कळली म्हणजे बास झालं. हा असं म्हणतोय असतं ठीक आहे. इजा, इजा, दे पिशवी इकडं. इजानं तत्परतेनं पिशवी सदाकडे दिली. सदानं काडीपिठी इजाकडे दिली. तू काडी ओढून उजेड दाव. इजानं काडी दावली, उडली. सदानं पिशवीत हात घालून कोंबड्याची मानगूट धरली. तसा कोंबड्याने कलकलाट केला. त्या काळोखा तो आवाज दूरवर गेला. क्षणभर चौघेही दचकले. सदानं कोंबड्याची मानगूट पिशवीतच दाबून देवाच्या पायथ्याशी असलेल्या चौथऱ्यावर ठेवली. महादा, आडीव लवकर. महादानं देवाला हात जोडले. तोंडाने पुटपुटत म्हणाला, देवा मासुबा राया, चुकलं माकलं सुधरून घे. आम्ही भोळी प्रजा आहे तुझी. दुसऱ्या क्षणी मोठा दगड उचलून कोंबड्याच्या मानगुटावर घातला. सदा प्राणांतिक वेदनेने किंचाळला. काय झालं नाना? सारणीच गलका केला. अरे हळू दगड हालायचा. लोखंडावर घर मारल्यावानी दगड घालतोयस. माझ्या बोटासने झिंझिने आले ना. कोंबड्याची मानगूट मोडली का? मारत्याने विचारलं. सर भले, पिशवी रक्तानं वल्ली झाली या. सदा म्हणाला. इजानं काडी ओढून पाहिलं. पिशवी रक्तानं खरंच भिजली होती. वादा म्हणाला, आता साऱ्यांनी एक डाव पाया पडा आणि मग चलायचं बघा. इजा, कोंबड्याची पिशवी तू घे. अंगावर पाल पडावी तसा इजा थरथरला. आता म्या कोंबडा नाही घेणार. चिंच खालनं जाताना वशाड माझ्या हातात नको. मी घेतो. मारत्यानं पुढवून पिशवी घेतली. ओळीनं सारी जत्रा परत फिरली. लंब्या चवड्या गप्पा मारणारे पांदित शिरताच पायात लांबलं शिरल्यावानी गपगार झाले. कुणीच काही बोलना. मुकाट्याने झटाझटा पाय उचलू लागले. सगळ्यांच्या मनात चिंचेवरल्या झुटिंगाची भीती होती. चिंचेचं झाड जसजसं जवळ येऊ लागलं तशी चौघेही अक्रसल्या गत झाली. साऱ्यांच्या छातीतली धडधड वेगाने वाढली. हातापायातली त्राण खेचल्यासारखं वाटू लागलं. पोटातले आतडी गोळा होऊन नरड्याशी आल्यागत वाटू लागलं. सगळ्यात पुढे काडी ओढत जाणारा सदा, त्याच्या मागे इजा, त्याच्या पाठी मागे कोंबड्याची पिशवी घेतलेला मारत्या, सर्वात शेवटी म्हादा. सारेच देवाचं स्मरण करीत घाईघाईने पाय उचलीत गाव जवळ करीत होते. कोंबड्याची ब्याद स्वतःहून आपल्याकडे घेतल्याचा मारत्याला आता पश्चाताप वाटू लागला. चिंचेच्या झाडाखालून जाताना तो बाबा काही करणार तर नाही ना, या शंकेनं आत्तापासूनच त्याचं काळीज गार गार पडू लागलेलं. मगाशी जाताना इजाच्या हातातून कोणीतरी कोंबड्याची पिशवी ओढून घेत होतं. देवा मासुबा राया, तसे घडू देऊ नकोस. तो मनोमन देवाचा धावा करत होता.
तरीही चिंचेचं झाड जवळ येत गेलं तसं त्याच्या काळजाचा ठाव सुटू लागला. चौघीही चिंचे खालून जाऊ लागले. साऱ्यांच्या मनात भीतीचं थैमान माजलेलं. आपल्याला पिशवी जाड वाटत नाही ना, मारत्या आदमास घेत पावलं टाकीत होता. आता आणखी 5-10 पावलं टाकली, झाड मागं जाणार होतं. पांद देखील संपणार होती आणि त्याचवेळी कुणाच्याही ध्यानीमनी नसताना मारत्याच्या हातातील पिशवीत मानगुट चेचलेला कोंबडा पल्लेदार आवाजात ओरडला, आई, मेलो मेलो. अशा आरोळी ठोकत मारत्याने पिशवी तिथेच टाकली आणि धावत सुटला. त्याच्या पुढे चाललेले सद्या आणि इजा काळोखात कुठे बेपत्ता झाले ते त्याला कळलंच नाही. चिंचे खाली मारत्याने पिशवी टाकतात त्यातून पंख फडाफडा वाजवीत कोंबडा बाहेर पडला आणि कुंपणात शिरून गायब झाला. पळत आपटत चौघेही वाट फुटेल तसे पळत सुटले होते. काट्यान कुट्यात चप्पल कुठे गेली, झुडपात अडकून कपड्यांच्या चिंध्या झाल्या, पायाला ठेचा लागल्या, काटे मोडले, कशाची त्यांना पर्वा नव्हती. कधी गाव गाठतोय असं त्यांना होऊन गेलेलं होतं. पहिला सगळ्यात पुढे सदा होता. गावात शिरल्यावर पंचायतीजवळ आल्यावर त्याच्या जीवात जीव आला. मयूरी दिव्याच्या खांबाखाली स्टेजवर अंग झुकून देऊन तो धापा टाकत राहिला. त्याच्या मागोमाग इजा आला, मारत्या आला आणि शेवटी आपलं बोजड शरीर कसंबसं सावरीत म्हादा आला. तिघेही सदा शेजारी अंग झुकून देऊन हस्य हुश्य करत राहिले. उशिराने दम खाल्ल्यावर सदा उठून बसला. तो म्हणाला, आईला म्हाद्या, कोंबड्याची मानगुट ठेचली तरी तो जित्ता कसा? मी म्हणलं नव्हतं लागीर झालं कोंबड्याला. आपल्यावरची इडापिडा कोंबड्यावर गेली म्हणायची. इडापिडा गेली तरी मेल्याला कोंबडा कधी हरवत नाही. जित्ताहून तो कुपनात पळत गेला, मारत्या सांगत होता. ते गणित तुला नाही सुटायचं, माझा सांगू लागला. तेवढ्यात इजाच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. तिघेही बावरून इजाकडे पाहू लागले. इजा, तुला किरडूल असलं खाल्लंय? महादाने विचारलं. इजा डोळे इस्पारून सदाकडे पाहत होता. नाला, तुमच्या हाताला काय झालं? काय नाही म्हणत सदाने आपला उजवा हात समोर धरला आणि ते पाहताच त्याला घेरी येऊ लागली. उजव्या हाताचा अंगठा आणि त्या शेजारची 2 बोटं यांचा पार चेंदा मेंदा झाला होता. कोंबड्याची मानगूट समजून महादाने सदाच्या बोटावर दगड घातला होता. मद्याचा अंमल असल्याने सदाला फारशी जाणीवही झाली नव्हती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.